जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले हजारो आंदोलक देखील त्यांच्या सोबत आहेत. साधारण उद्या ते मुंबईत पोहोचतील. आज दिवसभरात काही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला का? समितीशी तुमची काही चर्चा झाली आहे का? आणि उद्या सरकारच्या वतीने त्यांच्याशी काही भेट होऊन चर्चा होण्याची शक्यता आहे? नाही, अद्याप तसं कुठला निर्णय झालेला नाही आहे. मला वाटतं त्यांना उशिरापर्यंत किंवा मला वाटतं उद्यापर्यंत मुंबईत पोहोचतील ते. त्यांचं आता जी त्यांना परवानगी न्यायालयाने दिलेली त्याप्रमाणे ती काही प्रक्रिया व्हायची ती होईल. आता त्यांची सरकारबरोबर चर्चा करण्याची तयारी असेल ते म्हणतात. मी ते आता आपल्या माध्यमातून पाहिलंय. आम्ही आम्ही आणि आमची तीच भूमिका आहे. आम्ही सुद्धा काही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेलाच नाही हा. आम्ही सुद्धा चर्चा करायला तयार आहोत. पण आता उद्या मुंबईत आल्यानंतर मग काय धोरण काय ठरतंय त्याप्रमाणे निर्णय करू. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सध्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र जरांगेंची मागणी आहे की ओबीसी मध्ये आमचा समावेश करावा. एकीकडे राहुल गांधी ओबीसी बचावासाठी प्रयत्न करत असताना ही मागणी तुम्हाला कशी वाटते काँग्रेस नेत्यांची राज्यातील? असं आहे की काँग्रेसचे नेते जे आहेत ते मला वाटतं जरा जनतेनेच त्यांना हद्दपार केले आहे त्यांच्या या सगळ्या दुहेरी भूमिकेमुळं. आज ते अस्तित्व करता आज पाठिंबा द्यायला निघालेत. मग एकदा त्यांनी राहुल गांधींनी एकदा हे जाहीर केलं पाहिजे ना की आम्हाला ओबीसी महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. ते राष्ट्रीय नेते आहेत त्या पक्षाचे, संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत. तरी सांगावं की आम्ही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ. एका बाजूला ओबीसीच्या करता ते बोलतात आणि त्यांची मंडळीकडे पाठिंबा देतात काही काँग्रेसची मंडळी. म्हणजे मला वाटतं सरकारची भूमिका हीच राहिली पहिल्यापासून की ओबीसीच्या आरक्षणाला आपण धक्का लावणार नाही. सरकारची भूमिका कालही होती, आजही आणि ती उद्या तीच राहणार आहे. फक्त आता याच्यामधून हा जो काही वेगवेगळ्या वक्तव्य करताना त्यातून जे गैरसमज निर्माण होतात मला वाटतं ते आपल्याला टाळता आले पाहिजे. शेवटी सगळ्यांची एकच इच्छा मार्ग निघणं आणि तो मार्ग काढण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. आघाडीच्या नेत्यांमध्येच कुठेतरी समन्वय दिसत नाही आरक्षणाच्या या मुद्द्यावरती की काय म्हणजे ओबीसी मधून त्यांना दिलं जावं की वेगळं दिलं जावं? म्हणणं तेच आहे ना. आता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरेजी, हे सगळे नेते, काँग्रेसचे जे पुढारी आहेत आज एक शब्द बोलायला तयार नाही ना. त्या पक्षाने भूमिका जाहीरपणे मांडली पाहिजे की आम्ही आरक्षण या पद्धतीने द्यायला आम्ही देऊ, आरक्षण या पद्धतीने दिल्यास आमचा पाठिंबा राहील. काहीतरी बोला ना. मला वाटतं सगळेजण चुप्पी साधून आहेत आणि त्यातून म्हणजे ज्यांच्या सत्तेमध्ये असताना ज्यांच्यावर दायित्व होतं ते निभावलं नाही आणि आज मात्र सोयीप्रमाणे त्यांनी गप्प बसण्याची भूमिका घेतलेली आहे या सगळ्या लोकांनी. नागपूरला ओबीसी समाजाची बैठक झाली आहे. पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांना विचारात घेऊन संघर्ष यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. माझी त्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की संघर्ष यात्रा काढण्याची सध्या आवश्यकता काही नाही आहे. हा जो मर्यादित मुद्दा जो आहे मान्य जरांगे पाटलांचा उपस्थित झालेला आहे त्याच्यामध्ये एकदा मार्ग निघाला मला वाटतं. तो आपण पहिल्यापासून एक भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागणार नाहीये. पण त्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढण्याचं काय कारण काय मला कळलं नाही. उद्या उपसमितीची बैठक होणार आहे. तुम्ही मुंबईला जाणार, तुम्ही उद्या मुंबईला जाणार? नाही, उद्या बैठक होणार नाही. उद्या जरांगे पाटील एकदा मुंबईत पोहोचल्यानंतर मग आता त्यांची काही निवेदन येतात काय त्या संदर्भात विचार विनिमय करायचा. बैठक उद्या संध्याकाळी घ्यायची की परवा घ्यायची याचा निर्णय उद्या सकाळी होईल. आज त्यांच्याशी संपर्क साधण्याचा काही प्रयत्न झाला की नाही? संपर्क नाही झाला. काय मंत्री भरत गोगावले यांचं एक वक्तव्य आलं आहे की आपण आणि उदय सामंत भरत जरांगेंची भेट घेणार आहात. काय तथ्य आहे? नाही, असं काही ठरलेलं नाहीये. मला वाटत नाही त्यांना कोणून बातमी मिळाली. परंतु उदय सामंत जे आहे त्यांचं माझं बोलणं झालं ऑलरेडी त्याच्यामध्ये आणि आपण चर्चा जर आपल्याला त्यांची तयारी असेल आंदोलनकर्त्यांची तर आमची चर्चा चर्चेची आपली तयारी आहेच आहे. ही शासनाची भूमिका पहिल्यापासून जाहीर आहे. मनोज जरांगेंचा ताफा जो आहे तो नारायणगावच्या पुढे सरकलेला आहे. हजारो मराठी बांधव जे आहेत त्या दिशेने कूच करताय मुंबईच्या दिशेने. कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल ना. तरी जरांगे साहेबांनी कोण नाही आलं. असं की जरांगे पाटलांनी जाहीरपणे चर्चा करण्यामध्ये तयारी दाखवलेली आहे. म्हणून मी म्हटलं की आमची तयारीच आहे ना. आता मुंबईत गेल्याशिवाय चर्चा होणार नाही. एकदा मुंबईत पोहोचल्यानंतर मग जो काही समन्वय त्या आंदोलनकर्त्यांबरोबर करून किंवा मान्य जरांगे पाटलांच्या बरोबर करून मग निर्णय करू टाकू. मुंबईत असणार आता ठरेल उद्या काय कसं उद्या त्या कधीपर्यंत पोहोचतायत, चर्चा कधी होणार आहे. भास्करराव जाधव म्हणतात की सरकार जे आहे ते वारंवार मनोज जरांगेंना फसवत आहे. भास्कर हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला पाहिजे ना. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये
त्यांनी का मग 16% मिळालं सुप्रीम कोर्टात आरक्षण जे देवेंद्रजींनी दिलं होतं फडणवीस साहेबांनी ते रद्द झालं याचा जाब तर भास्कररावांनी पहिला उद्धवजीने विचारला पाहिजे. ओके, ओके.